नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात जुने न्यायालय पुढीलपैकी कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कलकत्ता उच्च न्यायालय. तर पहा, कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय असून याची स्थापना ही पहा 1 जुलै सन 1862 मध्ये. कधी? कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही 1 जुलै 1862 मध्ये झालेली होती. यानंतर बॉम्बे आणि मद्रास या उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दुसरा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार कोणाचे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक. तर पहा, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार त्यांनी काढलेले होते. तसेच लोकमान्य टिळकांना पहा भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. काय? असंतोषाचे जनक. लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक हे म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा राष्ट्रपती. तर पहा, भारतीय संविधानाच्या कलम 124 नुसार काय म्हटलं की भारतीय संविधानाच्या कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची आणि इतर न्यायाधीशाची नेमणूक या राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या लेखकाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, वि. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. यांना दुसऱ्या नावाने कोणत्या ओळखले जाते? तर ते कुसुमाग्रज. कोणत्या? कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखले जाते. तर यांचा जन्मदिवस हा पहा 27 फेब्रुवारी आहे. कोणता? 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. तर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? तर उज्ज्वला ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2, महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे यांच्याशी वरील योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6, महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकी जनतेस अर्पण केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, गुलामगिरी. तर पहा, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता तर त्यांनी तो पहा गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकी जनतेस त्यांनी तो हा ग्रंथ त्यांनी अर्पण केलेला होता. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 288. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ती 288 इतकी आहे. तर 78 ही जी आहे तर ती पहा विधान परिषद. कोणाचे? विधान परिषद. 78 ही विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल हे सुरू केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जे की सध्या कोण आहे तर ते नितीन गडकरी आहेत. तर या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल हे सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4,
25. भारतामध्ये सध्या एकूण 25 उच्च न्यायालय आहे, जे की आंध्र प्रदेशातील पहा आंध्र प्रदेशातील अमरावती येथे स्थापन झालेले उच्च न्यायालय हे पहा देशातील 25वे उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. तर पहा भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादन राज्य गुजरात हे राज्य आहे. तर भारताच्या एकूण मीठ उत्पादनापैकी सुमारे 75% उत्पादन हे एकट्या गुजरात या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 11. पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 विश्वास पाटील. तर पहा विश्वास पाटील यांनी पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. तसेच शिवाजी सावंत यांनी कोणकोणत्या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत? तर ते मृत्युंजय आणि दुसरी एक आहे पहा छावा. कोणती? दुसरी आहे छावा. मृत्युंजय आणि छावा ही शिवाजी सावंतच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. तर भालचंद्र नेमाडे आणि व्यंकटेश मांडगूळकर यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या प्रसिद्ध लिहिलेल्या आहेत? तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता प्राणी हा हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा गाय. तर पहा गाय हा जो प्राणी आहे तर तो हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही. तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर पहा हत्ती, गेंडा, वाघ यासारखे प्राणी आढळतात, परंतु गायीचे चित्रण हे हडप्पा संस्कृतीमध्ये आढळत नाही. प्रश्न क्रमांक 13. खालील समाजसुधारकापैकी आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये कधी? 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी पहा वेदाकडे परत चला असा संदेश देत आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज. तर पहा तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. तर तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिलेली आहे? तर ती राजेंद्र प्रसाद यांनी. कोणी? राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. तसेच तुकडोजी महाराज हे पहा ग्रामगीतेचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 15. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद हे कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव बदलू शकते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कलम 3. तर पहा कलम 3 नुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, राज्याच्या सीमा बदलण्याचा किंवा नाव बदलण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 16. एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 बाबा आढाव. तर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा या मोहिमेची त्यांनी सुरुवात केलेली होती. प्रश्न क्रमांक 17. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 बॅरन बेट, जे की हे पहा अंदमान आणि निकोबार बेटावरील बॅरन बेट हे दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई-न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 2010. तर भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई-न्यायालय हे पहा 2010 या वर्षी ते सुरू करण्यात आले होते.
प्रश्न क्रमांक 19. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून लिखाण केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, प्रभाकर. तर गोपाळ हरी देशमुख यांनी पहा लोकहितवादी या नावाने प्रभाकर या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेले होते. प्रश्न क्रमांक 20. रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रेडी हे जे बंदर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. कोणत्या? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये असून हे जे बंदर आहे तर ते लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमिया, ज्याला की पांडुरोग असे म्हणतो. तर पहा लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी झाल्यास ज्याला आपण ॲनिमिया असे म्हणतो. तर मूळदूस हा जो रोग आहे तर तो ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मूळदूस. आणि रातांधळेपणा हा जो आजार आहे तर तो ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 22. मूकनायक हे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा 1920 मध्ये कधी 1920 मध्ये मूकनायक या वृत्तपत्राची त्यांनी सुरुवात केलेली होती. तर त्यांच्या शीर्षकावर पहा, त्यांच्या शीर्षकावर संत तुकारामाची कोणाची? संत तुकारामाची अभंग असत. प्रश्न क्रमांक 23. उल्कापातामुळे डॅश सरोवराची निर्मिती झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, लोणार. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील पहा लोणार हे सरोवर जगातील एकमेव असे बेसॉल्ट खडकातील उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती चित्रकला शैली महाराष्ट्रातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, वारली. वारली ही चित्रकला शैली महाराष्ट्रातील आहे. तर मधुबनी ही जी चित्रकला शैली आहे तर ती पहा बिहार या राज्यातील आहे. कोणत्या? बिहार या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानातील कोणते कलम हे अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कलम 312. तर भारतीय संविधानातील कलम 312 हे कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26. डॅश ही महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी माती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, लॅटराईट. लॅटराईट ही महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी ती माती आहे. प्रश्न क्रमांक 27. फुटबॉल प्रकारात पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री हे कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तर पहा फुटबॉल प्रकारात पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री हा जो खेळाडू आहे तर ते पहा तेलंगणा या राज्यातील तो आहे. प्रश्न क्रमांक 28. दारणा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर दारणा हे जे धरण आहे तर ते भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्यामध्ये असून महाराष्ट्रातील पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बौद्ध काळातील 2400 वर्ष जुन्या कान्हेरी लेण्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर पहा महाराष्ट्रातील संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानामध्ये बौद्ध काळातील 2400 वर्ष जुन्या कान्हेरी लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 30. केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. तर केसरी हे जे वृत्तपत्र आहे तर ते केव्हा सुरू करण्यात आलेले आहे तर ते 1881 मध्ये. कधी? 1881 मध्ये केसरी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. तर लोकमान्य टिळक हे पहा मराठा या वृत्तपत्राचे
लेखक होते, जे की मराठा हे जे वृत्तपत्र होते तर ते इंग्रजी या भाषेमध्ये होते. कोणत्या? इंग्रजी या भाषेमध्ये ते होते.